अजून एकच पाठवलाय आता हे बाकीचे पाठवलंय का? हा हा आपला स्ट्रीट लाईट येणार आहे सेंटरला लाईट येणार आहे रोंडेल मग काढून सगळ्या सेंटर मध्ये लाईट येणार आहे ते नागद रोडला नाही नाही मंजुरी घ्यायची ती दुसरं काय नंतर कोण कट करेल ते अरे त्यांचं बिल पास होणार नाही कट करेल ना असं विषय ना एक मिनिटाचा व्हिडिओ करा फक्त 1 मिनिट बस फक्त कट करताना कर बंद कर लगे त्याला स्टॉप करून स्टॉप मटन ते पट डोकून घ्या आम्ही वेळोवेळी निवेदन दिलं, आमदार साहेबांना दिलं, खासदार साहेबांना दिलं, नगरपालिकेत दिलं, तर त्यांनी करू सांगितलं पण केलं नाही, दखल घेतली नाही कोणी. नंतर आम्हाला रामलाल भाऊ आणि तुषार निकम सर भेटले, त्यांच्या मार्फत आम्ही परत तिथं सगळ्या लोकांनी मिळून नगरपालिकेला, सार्वजनिक बांधकाम विभागाला आणि MSCBला इथं तिघी ठिकाणी निवेदन दिलं. त्याच्यानंतर त्यांना सांगितलं आम्ही का तुम्ही जर हे पोल शिफ्टिंग केली नाही तर आम्ही होळीच्या दिवशी रास्ता रोको आंदोलन करणार होतो. तर त्यांनी आमची दखल घेतली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं, पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलं. पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं का तुम्ही काही करू नका, ते करून द्यायला तयार आहे. तर अवघ्या 1 महिन्यात त्यांनी ते काम करून दिलं. तर आमचा रस्ता मोकळा होऊन गेला. आता काही दिवसांनी आमचे बस पण चालू होऊन जाईल. तर असं पाहून घेतलं आम्ही का लोकशाहीची ताकद काय आहे. हा सर्वसामान्य जनतेमध्ये काय ताकद आहे, तेवढी नगरसेवक, आमदार, खासदार यांच्यांनी ते काम झालं नाही, ते सर्वसामान्य जनतेने करून दाखवलं. ते रामलाल भाऊ चौधरी आणि तुषार निकम सरांनी आम्हाला मार्गदर्शन केलं. त्याच्यानंतर आम्ही त्यांच्या सोबत होतो, तर ते काम आमचं मार्गी लागलेलं आहे. नंतर जवळजवळ खासदार साहेब, आमदार साहेबांच्या बी कानावर टाकलं. त्यांनी आश्वासन दिले होईल, पण काही झालं नाही. हो, काही लोकांना असं वाटायचं की बाबा हे कोणाकडून जवळजवळ होणारच नाही. हो, तुम्ही कोणाकडे बी गेलं, कोणी काही सांगितलं तरी काही होणार नाही. पण आज
इथे जवळजवळ तुम्ही बघशाल रोडावरचे पोल गायब इथे काढले गेलेले आहेत आणि साईडला शिफ्टिंग झालेली. ती फक्त जनतेच्या आणि जनतेच्या सहकार्याने इथला पोल बाजूला शिफ्टिंग झालेली. की काही नाही की बाबा कोणी काय सांगायचं की यांना सांगा त्यांना सांगा, काहीच कोणाकडून कोणी काही केलं नाही, कोणी दखल घेतली. सर्व जनता एक झाली आणि त्या जनतेने आज काय करून दाखवलं हे तुमच्या डोळ्यासमोर आहे. हो, जवळजवळ इथले पोल शिफ्टिंग केली गेलेली आहे. हो, आणि इथला रोड आज पूर्णपणे मोकळा झालेला आहे. 4 वर्षापासून इकडे मध्यस्थी पोल असलेले ते साईडला शिफ्टिंग केली गेलेली. जवळजवळ आज तिथल्या लोकांच्या मनातला म्हणजे मोठं मनातून श्वास निघाला की बा हे इथून बस कमीत कमी 4 वर्षापासून चालत नव्हती, ती आता चालू होईल. आणि सर्वांची आशा आहे की बा आपल्या धंद्यावरचा जो परिणाम येतो आता मोकळा होईल आणि आपल्याला पहिल्यासारखी रोजीरोटी वाढेल बा. हो, हीच वाटत. हो, तेच मग माझं एवढंच म्हणणं होतं की बा जनतेने काही एकमेकांनी एकत्र आले तर काय ना करू शकेल. हो, आणि रामलाल भाऊ तुषार निकम सरांच्या मार्गदर्शनाने हे इथले पोल शिफ्टिंग झालेली. त्यांचा मी मनापासून खूप खूप आभार मानतो. धन्यवाद. पण समाजाचं काही देणं लागतो, काही कुठलंही घेणं नाही देणं नाही. हा भाग माझा नाही राजकीय वलय, कुठलाही काही आपल्याला हेतू उद्देश नाही, फक्त जनहिताचं कार्य होतं. म्हणून आपण पुढाकार घेतला आणि या लोकांची या जनतेची आपण ही समस्या सोडवली. ती समस्या सोडवणाऱ्या सर्व विभागांचे आणि या रहिवाशांचे आणि ज्यांनी काम मार्गी लावलं या सर्वांचं मी रामलाल चौधरी संपादक साप्ताहिक खानदेश नगरी व आदरणीय आमचे मित्र तुषार निकम सर यांच्या वतीने आम्ही सर्वांचे आभार मानतो. आणि येणाऱ्या काळात भविष्यात अशा शहरामध्ये जेथे जेथे समस्या असतील, जेथे जेथे अशा गरज भासेल त्या वेळेला जनतेने आम्हाला आवाज द्यावा. आम्ही या जनहिताच्या कार्यासाठी तुषार निकम सर असतील, मी असेल व तमाम जनतेला सुद्धा असे आम्ही सोबत राहू एवढं मी आता सांगू इच्छितो. जोरात बघा, हे जळगावला खूप मोठी समस्या होती पाटणाची रोडची पोलांची. तर आम्ही भरपूर फिरलो गेलो, भरपूर जणांना निवेदन TV9 सुद्धा दाखवलं, तरी त्याची काळजी दखल घेतल्या गेली नाही. तर आम्हाला या 2 जणांचं सहकार्य लागलं. रामलाल भाऊ आपले निकम सर यांच्या मार्गातून त्यांनी सांगितलेल्या मार्गाने आम्ही चाललो. तर लवकरात लवकर काम झालं. आमची ST इकडे आता चालू होण्याची होईलच चालू. एवढं काम झालं तर ST पण चालू होणार आहे. आमच्या इकडच्या रोडचे धंदे जे खूप थांबून गेलेले होते, तर धंद्याला चालना भेटला. आता या रोड चालू झाल्यामुळे बस नसल्यामुळे सगळे लोक तिकडच्या दुसऱ्या रस्त्याला उतरत होते, तिकडंच त्यांची खरेदी विक्री व्हायची. तर मग आता आमच्या रोड प्रवासी येतील, उतरतील, आमचे व्यवसाय चालतील. म्हणून आम्ही प्रशासनाचे रामलाल भाऊ निकम सर या सर्वांचे आभारी आहोत. आणि जनतेला न त्रास होता असं सर्वांनी काम करावं अशी एक विनंती आम्ही प्रशासनाला करतो. आणि धन्यवाद. मध्ये कधीचा रस्ता तो खराब होता, तिथे लाईव्ह केलं, त्याचं काम झालं. काम झाल्यावर खराब काम झालं म्हणून लाईव्ह केलं, पुन्हा काम झालं तर तरी ते खराबच झालेलं आहे. पण तरी सुद्धा आम्ही पाठपुरावा करत असतो. अनेक गटारी आहे. माझ्या घराजवळची गटार होती की जी गटार आमदारांनी 10.5 लाख रुपये खर्च झालेले होते, तिचा ठिकाणा नव्हता. त्या गटारीचं सुद्धा काम करून घेतलं नगरपालिकेकडून. तर अनेक ठिकाणच्या गटारी काढणं असो, स्वच्छता असो, बस स्टँडजवळचं जे खड्डे असो, रामलाल भाऊने आम्ही हा बराच पाठपुरावा केलेला आहे. आणि जिथे आम्ही काम करतो ज्या आम्ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जिथून बसेस जात नव्हते, मोठे वाहनं जात नव्हते. आता आम्ही मगाशी जे लाईव्ह केलं होतं त्याच्यामध्ये बरेच वाहनं गेले तिथून. त्याच्यावरून तुमच्या लक्षात येतं की हा रोड किती वर्दळीचा रोड आहे. आणि हा वर्दळीचा रोड पूर्ण ठप्प पडलेला होता. तो आज लोकांच्या, आमच्या रामलाल भाऊंच्या आम्ही सगळे एकत्र आलोत या माध्यमातून झाला. आणि प्रशासनाने ते ऐकलं, त्याबद्दल प्रशासनाचा आम्ही आभार मानतो आणि लोकांचं आम्ही कौतुक करतो. आणि इतर लोकांनीही असं करावं असं आवाहन करतो आणि थांबतो. धन्यवाद.